त्यानंतर बघूयात बातमी हिंगोलीतनं। हिंगोलीच्या कळमनुरीत ओबीसी बांधवांनी मोर्चा काढला होता। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। कळमनुरी शहरातील बस स्थानक परिसरातून निघालेला हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती धडकला। या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते। हा तालुक्याला जर 1 लाखापेक्षा जास्त माणसं जमा होत असतील तर मग मुंबईला महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामधून किती लाख लोक येतील याचा फक्त मुख्यमंत्री महोदयांनी विचार करावा। आमचे पहिल्यांदा 59 लाख कुटुंबियांच्या नोंदी रद्द करा आणि आताचा जो हा काळा GR काढलाय तो आज मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त आम्ही एल्गार करून सांगतोय की हा GR पहिला रद्द करा, नाहीतर तुम्ही आमच्या घरी, आमच्या दारी, आमच्या वाड्या वस्त्या तांड्यावरती मत मागायला यायचं नाही। आम्ही क्रांती घडवू, आम्ही मुंबईला चैत्यभूमीवर जाऊ, आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू आणि ओबीसी एकत्र आणू आणि महाराष्ट्रामधला राजकारण सत्तापाठ बदलून दाखवू। बातमी आता उत्तर महाराष्ट्रातनं। जळगावच्या 40 गावात आज बंजारा समाजाने हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी हजारोंच्या संख्येनं भव्य महामोर्चा काढला। पारंपरिक वेशभूषेत महिलांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। आंदोलकांनी आपल्या मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना दिलं। सरकारने मागण्या मान्य न केल्यास मुंबईत आणखी मोठा महामोर्चा काढत दिवाळी मुंबईतच साजरी करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला।